अगं, हा मी बिम नव्हे का? आणि ती तू आई आहेस. तू ढिगभर लाडू केले आहेस आणि तू बिमला एक एक नव्हे 2 लहान लहान लाडू देत आहेस. बिमने समजावून सांगितले. आता मात्र आई मोठ्याने हसू लागली. ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लबाड चित्र का? आई बिमला लाडू देत आहे का? छान. काय वाटलं बालमित्रांनो? कसा बनवते भीम आईला? काही कळालं? तुम्ही पण असंच स्वप्नात बोलत असता की नाही? पण हे कशावरनं कळालं बरं? मी बोलल्यामुळे का मी वाचल्यामुळे? हां, मी वाचलं खरं, पण मी याच्यात पण कशाचा तरी आधार घेतलाय, तो तुम्हाला माहिती आहे. अगं, हा मी बिम नव्हे का? कळलं तुम्हाला? हे विरामचिन्हांमुळे कळालं तुम्हाला. किती चिन्ह आली आहेत बरं ह्याच्यामध्ये, बघा बरं. का बरं येतात ही? 2 वाक्य एकमेकांपासून वेगळे काढण्याकरता? मग कशासाठी येतात ही? बघूया ह्या प्रत्येकाचं काय काय महत्त्व आहे ते. बघा, हा आहे पूर्णविराम. पहिलं विरामचिन्ह पूर्णविराम. तुम्हाला माहिती आहे हे कधी देतात बरं? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात. आता इथे एक वाक्य दिलंय, मी दररोज शाळेत जातो. कुठे झालंय बरं वाक्य पूर्ण? जातो, है की नाही? मग तिथं हा पूर्णविराम आला पाहिजे. आणखीन एक बरं का बालमित्रांनो, हा पूर्णविराम असा कंसात दिलाय ना, तसा भरीव द्यायचा असतो. तो शून्यासारखा कधीही द्यायचा नाही. शून्य शून्यच आहे. शून्याला एक आकृती आहे. तसं पूर्णविरामाला सुद्धा एक आकृती आहे. परंतु पूर्णविराम हा कधी कधी आपण शून्यासारखा देतो, तर तो कधीही द्यायचा नाही. तो असा भरीव द्यायचा. आता बघा, ह्या पूर्णविरामाची व्याख्या देताना वाक्य पूर्ण झाले की हे दाखवण्यासाठी वापरतात असं मी म्हणाले, आणि त्याच्या पुढे माझं वाक्य संपलं होतं म्हणून मी तिथे पण पूर्णविराम दिला. ह्याची जागा जर चुकली ना तर अर्थ फार वेगळा होतो बरं का. म्हणून ह्याची जागा वाक्य पूर्ण झाल्यावर, विधान पूर्ण झाल्यावरच असते, हे आपण लक्षात ठेवूया. आता आपण पुढचं विरामचिन्ह बघणार आहोत, ते आहे अर्धविराम. पूर्णविराम म्हणजे पूर्णविराम दिला. अर्धविराम बघा, 2 छोटी वाक्य पण, परंतु, मात्र अशा शब्दांनी जोडतो तेव्हा अर्धविराम याचा वापर करतात. मित्रांनो, आपलं बोलणं कधी कधी एका वाक्यात पूर्ण होत नाही. आपल्याला 2 छोटी छोटी वाक्य बोलावी लागतात, तेव्हा आपल्या म्हणण्याचा अर्थ हा पुढच्याला समजत असतो. परंतु हे वाक्य बघा, आता मी पण परंतु वापरलं, मला पुढे काहीतरी अजून त्या संबंधाने सांगायचं आहे, म्हणून हा अर्धविराम येतो. बघूया. गड आला पण सिंह गेला. आलंय ना पण. मग आपण काही गोष्टी ट्रिकनी लक्षात ठेवूया. पण, परंतु, मात्र अशा शब्दांनी जोडतो तेव्हा या अर्धविरामाचा वापर होतो. मग मला जेव्हा पण, परंतु, मात्र पुढे लिहायचे त्याच्या आधी मला अर्धविराम द्यायचा आहे, हे आपण लक्षात ठेवूया. आणि आपण पहिला जे विरामचिन्ह बघितलं कोणतं? पूर्णविराम. त्याचा पण आधार घेतला आहे, कारण वाक्य पूर्ण झालं आहे ना. गड आला पण सिंह गेला, वाक्य पूर्ण झालं आणि पूर्णविराम दिला. पूर्णविराम कसा दिला आहे? भरीव दिला. परत आपण ते लक्षात घेऊया. आता पुढचं विरामचिन्ह ते आहे स्वल्पविराम.
बघा कसं दिलंय. हां, कसं दिलंय. पहा बरं, आहे ना. तुम्ही पाहता तसं पुस्तकात. कधी वापरतात बरं हे. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात, हो की नाही. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. एकाच जातीचे म्हणजे सई, सायली, मधुरा, विद्या ही सगळी मुलींची नाव आहेत की नाही. मुलांची असतील तर रवी, विराज, अथर्व, हो की नाही. मुलांची नावं आहेत. मग या नावांपुढे मला कॉमा द्यावा लागेल, ज्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो आणि आपल्या बोलीभाषेत कॉमा असं म्हणतो. अजून भाज्यांची नावं, गावांची नावं, हो की नाही. त्यावेळी म्हणजे एकाच जातीचे, ते कोणत्याही वस्तू असोत, कोणत्याही व्यक्तिरूपांची नावं असतो, कोणत्याही प्राण्यांची नावं असोत, ती एका लागोपाठ एक आली, हो 2ही येऊ द्या मित्रांनो. 2 आली तर पहिल्या नावाच्या पुढे हा स्वल्पविराम येईल. हाक मारताना, आज्ञा देताना पण नावापुढे वापरतात. आपण आत्ताच्या ह्याच्यात वापरलाय बघा सुरुवातीलाच, अगं, है की नाही. तेव्हा सुद्धा स्वल्पविराम वापरतात. अगं ताई, अगच्या तिथे काय येईल, स्वल्पविराम येईल. बघा उदाहरण घेऊन बघूया ना. काय आहेत उदाहरणं. गंगा, यमुना, कावेरी, सरस्वती, गोदावरी ही कशाची नाव आहेत बरं. नद्यांची. या भारतातील प्रमुख नद्या आहेत. बघा बालमित्रांनो, शेवटचं नाव कोणत्या नदीचं आहे, गोदावरी. तेव्हा आपण कॉमा दिलाय का, तेव्हा स्वल्पविराम दिलाय का, नाही. तर शेवटी स्वल्पविराम द्यायचा नाही. आणि हे वाक्य पूर्ण झाल्यावर इथे काय आवश्यक आहे मला आठवण करून द्या. या वाक्यात काहीतरी कमी आहे विरामचिन्हांची. कुठे आणखीन विरामचिन्ह यायला हवं, जे की तुम्हाला माहिती आहे. हां, भारतातील प्रमुख नद्या आहेत. इथे वाक्य पूर्ण झाले. इथे कोणतं विरामचिन्ह असायला हवं, पूर्णविराम. बरोबर. आता बघा, हाक मारताना किंवा आज्ञा देताना. सविता पुस्तक दे. कुणाला हाक मारली आहे, सविताला. म्हणून आपण स्वल्पविराम दिलाय. आणि वाक्य पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम दिला. जाऊया पुढे. आता पुढचे विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम. नावातच आहे. वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. आणि इथे आपण वाक्य पूर्ण झाले म्हणून पूर्णविराम वापरला. पण तपशील म्हणजे कशाचा, कुठल्याही यादीचा. मग यादी आली की पुन्हा तिथे स्वल्पविराम आला. एकाच जातीची नावं आलं की पुन्हा तिथे स्वल्पविराम आला. खाद्यतेलाचे प्रकार पुढील प्रमाणे. करडी, शेंगदाणा, सोयाबीन. तुम्ही वापरता ना खाद्यतेल भाजीसाठी, ते. मग ती पण अनेक प्रकारची असतात म्हणून त्याला स्वल्पविराम दिलाय. आणि नंतर शेवटी पूर्णविराम दिलाय. पण हे कसं दाखवायचं मग. आता प्रकार दाखवायचे आहेत आपल्याला. कशाचेही प्रकार असतील, भाज्यांचे, मुलांचे, काहीही तपशील असेल, तो एकत्रितरित्या जर दाखवायचा असेल तर हा पूर्णविराम दिला जातो. पाहूया पुढचं विरामचिन्ह. हे विरामचिन्ह तुमच्या अतिशय ओळखीचं आहे. कोणतं आहे बरं हे, प्रश्नचिन्ह. पहा त्याचं चिन्ह कसं आहे. वाक्यात प्रश्न विचारला असेल, बघा इथे आलं बघा अर्धविराम, तर वाक्याच्या शेवटी वापरतात. मला तर, मात्र, परंतु, पण जर जोडायचं असेल की नाही, त्याच्या अगोदर मी काय देतो, अर्धविराम देतो. आणि मग तो अर्धविराम पण म्हणतो. तर, मात्र, परंतु याच्या आधी तुम्ही माझा उपयोग करा. म्हणजे 2 छोटी वाक्य जोडता येतील, हे की नाही. ही 2 छोटी छोटीच वाक्य आहेत आणि तरनी जोडलेली आहेत. मग
मला ज्या विरामचिन्हाविषयी बोलायचे ते आहे प्रश्नचिन्ह. तू कुठे गेला होतास? प्रश्नचिन्ह. पुढच्याला मला जर काही विचारायचं असेल, पुढच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर मला प्रश्न विचारावा लागेल. याला काय माहिती जाणून घ्यायची की तो कुठे गेलेला आहे. मग कधी, कोण, काय, कुठे, कशासाठी, कुणाला, अशी जी प्रश्नार्थक शब्द येतात की नाही, तेव्हा पुढे प्रश्नार्थक चिन्ह पण येतं. कुठे याच्या पुढे पण येईल. कधी, एक शब्द पण प्रश्नचिन्ह असू शकतो. आलं लक्षात? पाहूया. बघा, उद्गार चिन्ह मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. कसं आहे हे चिन्ह? बिरेग आहे आणि खाली पुन्हा टिंब आहे, ते पण भरीव आहे. आलं का लक्षात? मनातील भावना म्हणजे दुःख असेल, एखादा प्रसंगाविषयी बोलायचं असेल, कुणाला मनातली गोष्ट सांगायची असेल, तर एखाद्या प्रसंगाविषयी बोलायचं असेल तर मग इथे काय सांगितले? मनातील भावना. मग ती कोणती असू शकते? त्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. आश्चर्य व्यक्त करताना सुद्धा वाक्याच्या शेवटी वापरतात. बघा, आश्चर्य, बापरे केवढा मोठा हत्ती. माझी भावना आहे, बापरे मला दिसला नव्हतो, जसा दिसला तसं मी शब्द वापरला आणि त्याच्या पुढे पण उद्गार चिन्ह वापरलं आणि वाक्याच्या शेवटी पण वापरलं. अरे तू खूपच उशिरा आलीस असं वाक्य आहे ते. अरे मनात हाक, तू खूपच उशिरा आलीस. मला म्हणायचंय तिला, माझी भावना आहे, म्हणून पुढे उद्गार चिन्ह. आता हे आहे अवतरण चिन्ह. 2 कंस दिलेत बघा मित्रांनो, एकेरी आणि दुहेरी. म्हणजे एखाद्या एकेरी शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द लिहिताना वापरतात. म्हणजे आपल्या बोलीभाषेतले. बघूया ना काय आहे ते. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. हे काय आहे? एकेरी शब्द आहे. एकेरी अवतरण चिन्हासाठी या शब्दासाठी ते वापरलेलं आहे. विशिष्ट शब्द, चले जाओ ही घोषणा दिली. मला यात महत्त्वाचं काय सांगायचं आहे? कोणती घोषणा दिली? चले जाओ. म्हणून मी ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये मांडलेलं आहे. आणि शरद म्हणाला, मी सहलीला येईन. तो ज्या शब्दात म्हणाला त्या शब्दात मला जर मांडायचं असेल, मी बोलताना नाही दाखवू शकत ते, पण लिहिताना मला ते दाखवावं लागेल. म्हणून मी दुहेरी अवतरण. मी जसं बोललो तसं लिहायचं आहे, पण वाक्य तिथं संपलं आहे म्हणून मी परत पूर्णविराम दिला आहे. माझ्या तोंडचे, ते कोणाच्या तोंडचे शब्द आहेत? शरदच्या तोंडचे, म्हणून ते जशास तसे लिहिलेले आहे. पुढचं विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना वापरतात किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. ही दुसरी जी ओळ आहे ना मित्रांनो, ती आपण नेहमी वापरतो, कारण वहीच्या शेवटी कधी कधी आपला शब्दातला एखादं अक्षर बसतच नाही, मग आपण पुढे लिहितो, पण ते कोणत्या तरी चिन्हानं आपल्याला दाखवावं लागेल. कोणते 2 शब्द जोडताना? विद्यार्थी, प्रतिनिधी, आहे की नाही. काही शब्द अशी मोठी असतात जी आपल्याला बोलताना दाखवता येतात, पण लिहिताना ती अशी लिहायची असतात. मला निबंध लिहायला आवडतो, हे की नाही. मला निबंध लिहायला आवडतो. मग ला हा शब्द वरच्या ओळीत न बसल्यामुळं मी तो खाली मांडला, परंतु मला पुढचं अक्षर दाखवायचे, हे दाखवण्यासाठी मी कशाचा उपयोग केला? संयोग चिन्हाचा.
यातली कोणती कोणती विरामचिन्ह यात आलेली आहेत पाहूया बरं. बघा, प्रश्नचिन्ह आलंय, स्वल्पविराम आलाय, दुहेरी अवतरण चिन्ह आलंय, उद्गारवाचक चिन्ह आलंय, पूर्णविराम आलाय. आलाय का? पहा. हो, आलाय. अजून एक मित्रांनो, इथे अजून एक विरामचिन्ह आहे. पहा बरं काय म्हणतंय ते, आणि कोणतं वेगळं आहे ते पण निरीक्षण करा. ज्याविषयी आपण बोललोच नाही, तुमच्या लक्षात येईल कोणतं आहे ते. थोडंसं निरीक्षण करा. बघा, एकच्या पुढे किती टिंब आली आहेत बरं? इथं चुकून 4 टिंब आली आहेत, पण 3 टिंब असायला हवी. बरोबर. वाक्याच्या शेवटी आपण 1 टिंब असलं की काय म्हणतो? वाक्य पूर्ण झालं. आणि ते कळतं पण आपल्याला की विरामचिन्ह बोलताना नाही कळत, पण लिहिताना जर ते सांगायचं असेल तर ते विरामचिन्हाने दाखवावं लागतं. मग पूर्णविरामामुळे काय कळतं आपल्याला? वाक्य पूर्ण झालं असं कळतं. पण 3 टिंबे असली की ते अपूर्ण असल्याचं कळतं. म्हणजे असे की लिहिणाऱ्याला पुढे काहीतरी म्हणायचं आहे, पण त्याने स्वतःला आवर घातला आहे, आणि जे म्हणायचे आहे ती ओळखण्याची जबाबदारी कुणावर आहे? वाचकावर. मग ही पण जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली, आईवर सोपवली. सोपवली आहे आईवर. आईला तर तो बोलून दाखवतोय, एकदम बरोबर. ती जबाबदारी त्यांनी आपल्यावर सोपवली आहे. म्हणून ही 3 टिंबे. आलं लक्षात? मी बोललेलं तुम्हाला का कळालं? कारण लिखाणामध्ये विरामचिन्ह हे कशाचा उपयोग करतात? मनातल्या भावना कुठे थांबायचे आहे, कुठे बोलणाऱ्याची भावना त्याच वाक्यात वापरायची आहे, या सगळ्या गोष्टी विरामचिन्ह आपल्याला सांगतं. आणि त्यामुळे आपल्याला कुणाला काय म्हणायचे हे जरी बोलून नाही दाखवलं, लिहून दाखवलं, तरी आपण त्याच्या भावना समजू शकतो. विरामचिन्ह नसतील तर आपल्याला पुढच्याला काय म्हणायचे हे लिखित स्वरूपात सांगूनही कळणार नाही, आणि मग सगळी भाषाच अपुरी होऊन जाईल. त्यामुळं विरामचिन्ह ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याचं महत्त्व तुम्ही आणखीनही इतर संदर्भ पुस्तकातून जाणून घ्या. भेटू.